नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं. आज आपण निफ्टीचं ॲनालिसिस करणार आहे, की जसं आपण काल पाहिलं सोमवारी मार्केट खूप जास्त गॅप डाऊन झालं आणि अल्मोस्ट कंटिन्यू गॅप डाऊन झाल्यानंतर एक रिकव्हरी दिली तरी मार्केट 300 पॉईंट हे मायनसमध्येच क्लोज झालं. तसंच सेन्सेक्समध्ये पण झालेलं आहे. सध्या वॉर न्यूजमुळे काय झालंय, की मार्केट कंटिन्युअसली एक फिअरमध्ये आहे. आणि काल थोडीशी रिकव्हरी दिल्यानंतर म्हणजे ऑलमोस्ट 24,800 मला वाटतं 65 समथिंग लेवलला गेल्यानंतर आज काय झालंय, आपल्या मार्केटला सुट्टी असली तरी गिफ्ट निफ्टी चालू आहे आणि ती ऑलमोस्ट आता 600 पॉईंट डाऊन आहे. आणि मग यामुळे काय होणार आहे, की उद्या मार्केट गॅप डाऊन 100% होऊ शकतं आणि खूप मोठा गॅप डाऊन होणार आहे. आणि तो गॅप डाऊन ऑलमोस्ट निफ्टीचा जो आपला सपोर्ट आहे, इथे तुम्ही पाहू शकता प्रिव्हियसली सपोर्ट आपण मार्क केलेले होते. पहिल्यांदा मार्क सोमवारी काय झालं, की निफ्टी ऑलमोस्ट 24,600ला सपोर्ट घेतला. त्यानंतर आता काय आहे तर 24,365 याला निफ्टी इथे आलेली आहे गिफ्ट निफ्टीमध्ये. मग उद्या पण काय होऊ शकतं, की मार्केट या समथिंग लेवललाच इथे ओपन होऊ शकतं. आणि तुम्ही रिसेंटली पाहू शकता, की मार्केटने काय केलं, की या लेवलला येत्या नियर बाय आल्यानंतर ते पण बघा इथे वर गेलं, इथपर्यंत आलं, परत पुन्हा वर, इथे जवळ आलं, वर गेले, इथे एकदा सपोर्ट घेतला, इथे एकदा घेतला. त्यानंतर ही जी ट्रेंड लाईन आहे हीच फॉलो केलेली आहे. त्यामुळे मोस्ट लाईकली काय होऊ शकते, मार्केट हे 24,350 330 या लेवलला येऊन सपोर्ट घेऊ शकतो. आपल्याला काय करायचं आहे, मार्केट जेव्हा खूप जास्त गॅप डाऊन होईल आणि या लेवल्सला आले पाहिजे. तुम्ही हे लेवल्स मार्क करून ठेवा. 24,365 या लेवलला आल्यानंतर 5 मिनिट्सला जर एखादा बुलिश पॅटर्न मिळाला, कॅन्डलस्टिक पॅटर्न, तर तिथं आपल्याला बाय साईडसाठी एंट्री मिळू शकते. टार्गेट किती असू शकतं, तर ऑलमोस्ट आपलं टार्गेट असू शकतं 24,600. म्हणजे काय, ते एक 200-250 पॉईंट्स अपसाईडला आपलं टार्गेट तिथनं असू शकतं. 5 मूव्हिंग एव्हरेजच्या वर आणि एखाद्या बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न असं जर आपल्याला एंट्री मिळाली, जिथं आपला स्टॉप लॉस छोटा असेल, तर तिथं आपल्याला अपसाईडसाठी एंटर करायचं. समजा या लेवलला ओपन झालं आणि त्यानंतर हा जो मोठा सपोर्ट आहे तोही ब्रेक करायला चालू केलाय. त्यावेळेस काय करायचं आपल्याला, अशा वेळेस मार्केट अवॉइड करायचे. कारण की मार्केटला नेक्स्ट सपोर्ट आहे ऑलमोस्ट या लेवलला 24,143. काय होऊ शकतं, जर एवढा मोठा गॅप डाऊन झाल्यानंतर तरी पण अजून जास्त खाली जर येत असेल, तर मग आपल्याला इथे आल्यानंतर 24,365च्या खाली एखादा पुन्हा एकदा मार्केट थोडंसं वेट केलं किंवा साईडवेज होऊन जर एखादा बेरिश कॅटॅस्टिक पॅटर्न मिळाला, तर इथं आपण पुट साईडसाठी एंटर करू शकतो आणि आपलं ऑलमोस्ट टार्गेट असणार 24,150. हे आपलं डाऊन साईडसाठी टार्गेट असू शकतं उद्यासाठी, बुधवारसाठी. हे झालं निफ्टीचं. आता कॉल साईडला आपण एक व्ह्यू दिलेला आणि पुट साईडला आपण 2 व्ह्यू ठरवलेले. मार्केट फक्त गॅप डाऊन 24,365च्या खाली नाही झालं पाहिजे या लेवलला, इथे कुठे. इथे जर मार्केट गॅप डाऊन झालं तर मार्केट इमिजिएटली रिकव्हर होणार आहे. त्यामुळे आपला ट्रेड इथे बनत नाही. आपले ट्रेड फक्त या लेवलमध्ये बनतात आहेत आणि जर ही लेवल ओपन होऊन किंवा गॅप डाऊन इथे कुठेतरी होऊन त्यानंतर खाली आली, तर आपलं पुट साईडसाठी एखादा ट्रेड बनू शकतो. त्यानंतर आपण सेन्सेक्समध्ये पाहूया. सेन्सेक्समध्ये इथेही झालं, की मार्केट बरोबर इथे एक सपोर्टच्या जवळ होतं. बरोबर या लेवलपासून सेन्सेक्स पुन्हा एकदा वर गेलेला आहे. आता काय होऊ शकतं, निफ्टीचं 600 पॉईंट मायनसला असेल तर सेन्सेक्स ॲटलिस्ट 1.5 ते 2,000 पॉईंट हे गॅप डाऊन होऊ शकतं. तर आपण असं कन्सिडर करू की 80,200ला चालू आहे, तर मार्केट पुन्हा एकदा या लेवलला गॅप डाऊन होऊ शकतं 78,000 समथिंग लेवल. तर मार्केट या लेवलला गॅप डाऊन झालं तर आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये इथे कुठेतरी गॅप डाऊन झालं इथे कुठे, तर जोपर्यंत 77,255ला मार्केट येत नाही तोपर्यंत आपल्याला वेट करायचं. कारण की हा आपल्याला एखादा पुलबॅकसाठी, म्हणजेच काय तर मार्केट जेव्हा खाली येतं तेव्हा एक पुलबॅक देतो. पुलबॅकसाठी आपल्याला चांगला सपोर्ट नाही, चांगल्या सपोर्टवर जर आपण पुलबॅक कॅच केला तर आपल्याला पुन्हा एकदा अपसाईडची रॅली कॅच करता येते. समजा इथे कुठे ओपन झालं तर तुम्हाला 5 मिनिट्स कॅन्डलस्टिक पॅटर्नला एखादा बेरिश ट्रेड मिळाला तर तुम्ही तो इझिली घेऊ शकता. पण जर निफ्टी फॉल करणार लेवल्सवर फॉल करत असेल तर सेन्सेक्स ही जास्तीत जास्त त्याच पद्धतीने फॉलो करतं त्याला. आता इथे बघा, इथे एक सपोर्ट आहे 77,900ला, त्यानंतर इथे आहे 77,255ला. मार्केटला इथे मेजर सपोर्ट आहेत. पण काय होऊ शकतं, सध्या मार्केटमध्ये या वॉरमुळे खूप फिअर क्रिएट झालेलं आहे आणि त्याच्यामुळे कोणतेही गॅप डाऊन वगैरे किंवा एखादी अपसाईडची मुवमेंट काय होऊ शकतं, मार्केट थोडंसं खाली येऊन पुन्हा एकदा वर जाऊन इथे आल्यानंतर
पुन्हा एकदा डाऊन साईडला येऊ शकतो. फक्त डाऊन साईडला त्याने कन्फर्मेशन कुठे घ्यायचं, जे सपोर्ट रेजिस्टन्स आपण ड्रॉ करतो, त्या रेजिस्टन्सला एखादा जर बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळाला तर आपण तिथं डाऊन साईडसाठी विचार करू शकतो. ओके, थँक्यू.